मंडळी, भरपूर तेल, इंधन आणि वेळ वाया न घालवता बरिस्ता म्हणजेच बिर्याणी किंवा तंदूर चिकनसाठीचा तळलेला कांदा आपण मिनिटभरामध्ये इवल्याशा तेलामध्ये तळलाय आणि तो बनवलाय कांद्याच्या वाळवणापासून. फक्त बरिस्ता नाही तर अनेक पदार्थ आपण या कांद्याच्या वाळवणापासून बनवू शकतो. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुतपाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. कांद्याच्या वाळवणासाठी मी 2 किलो लहान ते मध्यम कांदे सोलून स्वच्छ करून घेतले आहेत. वाळवलेल्या कांद्याचे विविध उपयोग, कांदा स्टोअर करण्याची पद्धत आणि कांदा कसा वाळवायचा हे सर्वच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. कांदे असे उभे उभे बारीक चिरून सुटे करून घ्यायचे. हा कांदा तुम्ही कडकडीत उन्हामध्ये 3 ते 4 दिवस वाळून घेऊ शकता किंवा ऊन नसेल तर मायक्रोवेव्ह मध्ये तुम्ही हा तेलाशिवाय बरिस्ता बनवू शकता. दोन्ही पद्धतीने आपण बघणार आहोत. आधी मायक्रोवेव्ह मध्ये हा कांदा आपण बनवूया. मायक्रोसेफ बाउलमध्ये हा कांदा घालून मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून घ्यायचा आहे. मायक्रोवेव्ह मध्ये हा कांदा वाळायला साधारण 25 ते 30 मिनिटं लागतात. मायक्रो मोडवरच हा कांदा मी ठेवला आहे. मध्ये मध्ये 5-5 मिनिटांनी हा कांदा हलवून घ्यायचा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चमचाभर तेलही यामध्ये घालू शकता. पण तुमच्याकडे ऊन येत असेल तर मायक्रोवेव्ह मध्ये इलेक्ट्रिसिटी वाया घालवायची ही गरज नसते. हा आपला मायक्रोवेव्ह मधला बरिस्ता तयार आहे. हा कांदा कुरकुरीत होईपर्यंत थोडा ब्राऊन होतो. कांदा गार झाला की मग तो छान कुरकुरीत होतो. हवाबंद डब्यामध्ये तुम्ही 3 ते 4 महिने सुद्धा याला टिकवून ठेवू शकतात. आता हा भरपूर सारा कांदा मी उन्हामध्ये वाळवणार आहे. त्याकरता 2 थाळ्यांमध्ये हा कांदा मी काढून घेते. माझ्याकडे दुपारनंतर ऊन येतं. 3 ते 4 दिवसांमध्येच हा कांदा छान कुरकुरीत होऊन जातो. असा 2 थाळ्यांमध्ये हा कांदा मी उन्हामध्ये वाळवायला ठेवून देते. आणि 3 दिवसानंतर बघा, हा पांढरा शुभ्र कांदा वाळून तयार आहे. हा कांदा वर्षभरासाठीही तुम्ही साठवून ठेवू शकता. तो अजिबात खराब होत नाही. कांदा तुम्ही बिर्याणीसाठी, काही प्रीमिक्सेस बनवत असाल तर त्यामध्ये घालण्यासाठी, चिवडा बनवत असाल तर तळून घालण्यासाठी वापरू शकता. कांद्याची पावडरही बनवून तुम्ही बऱ्याच सूपमध्ये वापरू शकता. आता बरिस्ता म्हणून अगदी थोड्याशा तेलामध्ये हा कांदा मी तुम्हाला तळून दाखवते. भरपूर वेळ, भरपूर तेल आणि भरपूर इंधन वाया न घालवता अगदी झटकीपट हा बरिस्ता बनून तयार होतो. तुम्ही सुद्धा असा कांदा नक्की सुकवून ठेवा. तेल वाचवा, इंधन वाचवा आणि तुमचा वेळही वाचवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपलं मुतबाक खाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑल बटन सिलेक्ट करा. म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.